हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 64 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण सुरू करतो आहे केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक. एका लेक्चरमध्ये आपलं ते कवर होईल, फारसं काही डिफिकल्ट नाही आहे, कारण ऑलरेडी याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण केमिकल रिॲक्शन हा टॉपिक कव्हर केलेला. आपल्याला हे त्याच लेक्चरचा एक पार्ट असं म्हणून आपल्याला हे अभ्यासायचं आहे. तर आपण अभ्यासतोय आज केमिकल बॉन्डिंग. ज्यालाच आपण रासायनिक बंध असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता एक सिंपल आपण केमिस्ट्रीमध्ये जास्त करून थोडंसं एक्झाम्पल्सच्या थ्रू जाण्याचा म्हणजे एखादा आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड जर का एखादा एक्झाम्पल असेल तर त्याच्याशी कोरिलेट करून आपण थोडंसं हे स्टडी करण्याचा प्रयत्न करूयात. इन जनरल आपण कन्सिडर करूयात. आपण आता केमिकल रिॲक्शन्स पाहिल्या. केमिकल रिॲक्शन्समध्ये काय होत होतं की आपण एखादं कंपाऊंड होतं, आपण अनेक केमिकल रिॲक्शन्स पाहिल्या, त्याच्या टाईप्स पाहिल्या आहे बरोबर. त्यांच्यामध्ये आपण पाहिलं की एखादं कंपाऊंड आहे, एक्स हे कंपाऊंड आहे आणि वाय हे आहे. कंपाऊंड म्हणण्यापेक्षा हे दोन कंपाऊंड आहेत ज्यांना आपण रिॲक्टंट असं म्हणतोय. या दोघांची रिॲक्शन होईल आणि त्यांच्यापासून जर का एक्स वाय तयार होते आहे बरोबर, हे एक कंपाऊंड तयार होते, म्हणजे एखादं कोणतं तरी प्रोडक्ट तयार होते असं आपण म्हणूयात. मग हे जे काही कंपाऊंड तयार झालं आहे किंवा जे संयुग तयार झालं आहे त्याच्यामध्ये असलेलं संयुग तयार झालं आहे म्हणजे कोणते ना कोणते तरी एक्स हा पण पार्टिकल आहे, वाय हा सुद्धा पार्टिकल आहे, म्हणजे आपण इलिमेंट असं समजूयात. मग हे जे इलिमेंट आहेत ते एकमेकांशी बांधले गेलेले आहेत की जे आपण या अशा डॅशने डिनोट करतो. म्हणजे आपल्याला जर का बॉन्ड डिनोट करायचा असेल, एखादा बंध डिनोट करायचा असेल तर आपण हायड्रोजनचं बॉन्डिंग H2O असं पण आपण डिनोट करू शकतो. कार्बनचं जे बॉन्डिंग आहे कार्बन डायऑक्साईडचं जे बॉन्डिंग आहे ते आपण CO2 असं सुद्धा डिनोट करू शकतो आहे बरोबर. मग हे जे काही आपण इथे डिनोट करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल बंध म्हणजे आपण काय म्हणणं की कोणते तरी दोन इलिमेंट आहेत तर त्यांना आपल्याला एकत्रितपणे बांधून ठेवायचे आहे. इन जनरल आपल्याला एखादी गोष्ट आपण गाठ मारतो आहे बरोबर, म्हणजे एखादी दोरी आहे तिची लेंथ वाढवायची किंवा तिला कुठेतरी आपल्याला बांधून ठेवायचं, कशा ना कशासोबत अटॅच करायचे, आपण काय करणार, तिला गाठ मारणार आहे बरोबर. मग सेम जेव्हा इकडे दोन इलिमेंट असतात त्या दोन इलिमेंटमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं जे बॉन्डिंग आपल्याला एका डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतं की तसं काही बॉन्डिंग तिकडे असतं का, तर अर्थात तिकडे तसं कोणतंही बॉन्डिंग नसतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण दोन गोष्टींना बांधून ठेवण्यासाठी जर का एखाद्या दोरीचा किंवा इतर कशाचा तरी उपयोग करतोय, त्याच्यामध्ये आपण गाठ मारतोय, अशी जी काही गाठ किंवा ही जे काही दोरीसारखं लाईनसारखं स्ट्रक्चर आपल्याला डायग्रॅममध्ये दिसतं ना, तसं तिकडे नसतं. ठीक आहे, मग तिकडे काय असतं, ठीक आहे आपण कार्बन हा कंपाऊंड घेतला, दुसरा आहे ऑक्सिजन हे इलिमेंट घेतलं. हे दोन इलिमेंट आहेत पण हे दोन्हीही कार्बन मोनॉक्साईड आहे असं आपण समजूयात, CO आहे बरोबर. म्हणजे हे एकच कंपाऊंड आहे पण यांच्यामध्ये इथे आपण जो अशा पद्धतीने बॉन्ड एक डिनोट करतो ना, तो तसा कोणताही बॉन्ड त्यांच्यामध्ये नसतो. मग हे दोन इलिमेंट एकमेकांसोबत जोडले कशा पद्धतीने जातात, तर यांच्यामध्ये कार्यरत असलेला जो फोर्स असतो किंवा जे बल असतं ते कारणीभूत असतं या दोन इलिमेंटना एकमेकांशी कनेक्ट करून ठेवण्यामध्ये. आणि हे जे हा जो फोर्स असतो त्यालाच आपण म्हणतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यालाच आपण काय म्हणतोय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतोय आहे बरोबर. मग आपण पाहिलं की केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय किंवा केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. थोडक्यात आपण असं सांगू शकतो की दोन इलिमेंटमध्ये जर का एका कंपाऊंडची किंवा एका संयुगाची दोन मूलद्रव्य आहेत तर त्यांच्यामध्ये असलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणतोय, बॉन्ड असं म्हणतोय, केमिकल बॉन्ड असं म्हणतोय. ठीक आहे, मग जेव्हा केव्हा हा केमिकल बॉन्ड आपण रिॲक्शन्स पाहिल्या, या रिॲक्शन्स होत आहेत कशा, एखादी कोणतीही रिॲक्शन आपण घेतली, आपण केलं Na+Cl, काय तयार होतंय, NaCl तयार होते. म्हणजे काय झालं, या इलिमेंटपासून एक कंपाऊंड तयार झालं, यांच्यामध्ये एक केमिकल बॉन्ड तयार झाला. आता हा केमिकल बॉन्ड तयार नेमका कसा होतो, हा केमिकल बॉन्ड तयार कसा होतो हा पुढचा प्रश्न. कशा पद्धतीने हा केमिकल बॉन्ड तयार होईल. सगळ्यात पहिला मुद्दा कोणता आहे
की दोन मार्ग असतात एखादा केमिकल बॉन्ड तयार होण्याचे किंवा एखादा रासायनिक बंध तयार होण्याचे दोन मार्ग असतात. त्यातला पहिला मार्ग कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, पहिला मार्ग कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आणि दुसरा मार्ग शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आणि दुसरा मार्ग आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे आता आपण काय समजूयात बघा, Na आहे आणि Cl आहे. Cl वरती कोणता चार्ज तयार होतो, Na प्लस Cl मायनस असं आपण म्हणतो ना. दोघे एकत्र आले, NaCl तयार केलं, काय झाले, बॅलन्स झाले, न्यूट्रल झाले. आहे इथंपर्यंत क्लिअर. मग इकडे कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, मग हा जो बॉन्ड आहे तो केमिकल बॉन्ड तयार कसा होतोय, दोन मार्गांनी. एक तर एखादं एलिमेंट आहे ते त्याच्याकडचा इलेक्ट्रॉन पूर्णपणे दुसऱ्याला देऊन टाकेल. म्हणजे इथे तीन कंडिशन येतात बघा. एक तर कंप्लीट ट्रान्सफर म्हणजे काय असेल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि तिसऱ्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इथेच लिहिलंय आपण. हे तीन मार्ग असतात असं समजूयात की कंप्लीट ट्रान्सफरमध्ये दोन प्रकार होऊ शकतात. एक तर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतोय किंवा एकतर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतोय. हे दोन मार्ग झाले. आणि तिसरा म्हणजे ठीक आहे, दोघांकडे अपुरे आहेत, मग दोघांनी काय करूयात, वाटून घेऊयात. हा तिसरा मार्ग आहे, बरोबर. अशा पद्धतीने केमिकल बॉन्ड आपला तयार होतोय. एकतर तो इलेक्ट्रॉन देणारे घेणारे किंवा दोघे मिळून काय करणार आहेत, त्याचं शेअरिंग करणार आहेत. मग हा जो केमिकल बॉन्ड तयार होतोय ना, तो कशा पद्धतीने तयार होतोय, त्याचे रिझन्स काय काय आहेत, याच्यावरती ना अनेक शास्त्रज्ञांनी बऱ्याच थेरी दिल्या आहे, बरोबर. इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं किंवा केमिकल बॉन्ड तयार होतो, याचा अर्थ थोडक्यात असा की जे कोणतं हे कंपाऊंड आहे किंवा हे जे काही एलिमेंट आहे ते त्याच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे, कळतंय. आता बघा, नोबेल गॅस म्हणजे काय. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण पिरियॉडिक टेबलमध्ये 18वा जो ग्रुप बघितला होता तिकडे सगळे कोण होते, नोबेल गॅसेस होते. मी ग्रुप म्हणते म्हणजे उभावाला आहे, बरोबर. 18व्या ग्रुपमध्ये सगळे नोबेल गॅसेस होते किंवा ज्यांना आपण इनर्ट गॅसेस असं सुद्धा म्हणतो. मग या नोबेल गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, सोप्यात सोपं लक्षात ठेवायचं. त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये त्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं असतं, हेलियम सोडला तर. पहिलं मी म्हणते हेलियम सोडला तर इतर सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की त्या इलेक्ट्रॉनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 8 इलेक्ट्रॉन असणार आहेत. मग हे जे काही कंपाऊंड आहेत ते केमिकल बॉन्ड तयारच याच्यासाठी करतायत की ते त्याच्या जवळच्या इनर्ट गॅसचं किंवा राजवायूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजेच त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्याचा किंवा 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न करतील. एखादा जास्त होतोय, आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर तो काय करेल, दुसऱ्याला देईल. आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होत आहेत. जर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत तर तो दुसऱ्याकडून घेण्याचा प्रयत्न करेल एखादा इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. आणि अशा पद्धतीने ते काय करतील, त्यांच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतील. पहिला मुद्दा. मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने अटेंड करण्याचा प्रयत्न करतात, केमिकल बॉन्ड कसा तयार होतो, यावरती ना अनेक शास्त्रज्ञांनी आपापली मतं दिली. अनेक शास्त्रज्ञ होते ज्यांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या थेरीज मांडल्या. त्याच्यातली सगळ्यात नाही का मोस्ट ॲक्सेप्टेबल सुद्धा आपण असं म्हणू शकतो किंवा मोस्ट सॅटिस्फॅक्टरी थेरी जी होती ना ती दिली आपल्याला कोझेल आणि लुईस या सायंटिस्टनी. पण यांनी सेपरेट आपलं मत मांडलं या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही, केमिकल बॉन्डिंगशी रिलेटेड. ठीक आहे. मग आता ही थोडंसं कठीण वाटेल, पण कसं आहे ना, आपल्याला केमिकल बॉन्डिंगमध्ये फक्त कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, वॅन डर वाल फोर्सेस हे ऑलरेडी आपण आधी पाहिलेले आहेत. कोऑर्डिनेट बॉन्ड काय आहे,
फार सोप्या टर्म आहेत, पण त्याच्यासाठी हा जो बेसिक पार्ट आहे ना, आपण हा 11च्या बुकमधून करतोय, तो फार जास्त डीप आहे, पण आपल्याला आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणता करणं गरजेचं आहे तेवढाच आपण इथे कव्हर करून घेतोय. ठीक आहे, बघा लक्ष द्या, थोडंसं हार्ड वाटेल पण एवढं पण नाही आहे. आपण एक्झाम्पल्सच्या थ्रू जाऊयात समजून घ्यायला. कोसेल आणि लुईस या दोन सायंटिस्टनी ना एक सॅटिस्फॅक्टरी थेअरी मांडली, जिला आपण थेअरी ऑफ इलेक्ट्रॉनिक थेअरी असं सुद्धा म्हणतो. यांनी जी काही थेअरी मांडली ना, तिला आपण इलेक्ट्रॉनिक थेअरी असं म्हणतो. इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स. लक्ष द्या की यांनी काय सांगितलं की या इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्समध्ये असं म्हटलेलं गेलं, किंवा त्याच्यापेक्षा आपण असं म्हणूयात की कोसेल जो सायंटिस्ट होता त्याने एक लॉजिकल एक्सप्लेनेशन दिलं आपल्याला या थेअरीच्या आधारावरती. काय सांगितलं त्यांनी की जर का आपण इथे विचार करतोय की इलेक्ट्रॉनिक किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये साधी आणि सोपी गोष्ट आहे, जेव्हा आपण एखाद्या ॲटमचं स्ट्रक्चर बघतो तेव्हा ॲटमचं स्ट्रक्चर आता आपलं पाठच झालं आहे. सेंटरला न्यूक्लियस आहे, इकडे काय आहेत, शेल आहेत किंवा यांच्या कक्षा आहेत, आहे बरोबर. आता केमिकल रिॲक्शनमध्ये कोणत्या शेलमधले इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतात किंवा कोणत्या शेलमधले, कोणत्या कवचामधले इलेक्ट्रॉन एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात. तर जे आउटर मोस्ट शेल आहे त्या आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असतात. कारण काय, हीच एक शेल असते जी या ॲटमला अनस्टेबल बनवते, आहे बरोबर. आता याच्याकडे कन्सिडर करूयात आपण 7 इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याला हवेत किती, 8 हवेत, कारण इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स म्हणजे संयुजा आहे. व्हॅलेन्स ही संयुजा, ते आपण ऑलरेडी आधी शिकलेलो आहे. ही थेअरी असं सांगते की कोणताही ॲटम त्याच्या स्वतःच्या किंवा जवळच्या नोबेल गॅसचं कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करते. नोबेल गॅस काय करतात की ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. मग प्रत्येक ॲटम तेच तर करतोय, आहे बरोबर. मग कोसेलचं असं म्हणणं होतं की जर का केमिकल रिॲक्शनमध्ये फक्त आणि फक्त आउटर मोस्ट शेलचं इम्पॉर्टन्स जास्त आहे, तर मग आपण हा सगळा इलेक्ट्रॉन किंवा हा सगळा ॲटम किंवा हा सगळा अणू विचारात घेऊन एवढे कॉम्प्लिकेशन्स वाढवतो का आहे, नाही का. जर का आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत आहेत तर फक्त आउटर मोस्ट शेलच कन्सिडर करा ना. आणि हा जो आतला न्यूक्लियस आणि या इतर ज्या शेल आहेत त्यांना एकत्रितपणे त्यांनी म्हटलं कर्नेल असं, त्यांना एकत्रितपणे त्यांनी कर्नेल असं म्हटलं. कोसेल या सायंटिस्टबद्दल आपण बोलतोय, ठीक आहे. कोसेल आणि लेविसनी जी थेअरी दिली इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स त्याबद्दल आपण बोलतोय. अर्थात हे तर सगळ्यात सोपं होतं की नाही का. या सगळ्या अणूचा विचार करण्यापेक्षा जो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतोय त्याच्याबद्दलच बोललेलं चांगलं, नाही का. म्हणजे इकडचे उगाच कॉम्प्लिकेशन्स वाढवण्यात अर्थ नाही. ह्यांनी ऑलरेडी त्यांच्या कक्षेमध्ये जेवढी त्यांची इलेक्ट्रॉनची क्षमता आहे सामावून घेण्याची तेवढे त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत. आता त्यांना इकडे बाहेर स्टेबल करायचं आहे, मग आपण विचारात घेताना सुद्धा ही बाहेरचीच शेल विचारात घेऊयात. म्हणूनच आपण इथे म्हणतो इलेक्ट्रॉन थेअरी ऑफ व्हॅलेन्स, जे काही व्हॅलेन्स शेल आहे तिचाच विचार आपल्याला फक्त इथे करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा, ही जी थेअरी दिली ती या दोन सायंटिस्टनी दिली 1916 इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स. आता आपण इथे 2 एलिमेंट पाहिले, एक आहे सोडियम आणि दुसरं आहे क्लोरीन, आहे बरोबर. आपल्याला माहिती आहे सोडियम आणि क्लोरीन दोघे पण एकत्र येतात का, कशासाठी, त्यांना स्वतःला काय करायचं असतं, ऑक्टेट कंप्लीट करून घ्यायचं असतं, आहे बरोबर. हा तर एक बेसिक पार्ट तुमचा सगळ्यांचा क्लिअर झालेला असेल, होप सो. एकदा पुन्हा बघा की केमिकल बॉन्ड म्हणजे आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये कोणतंही असं स्ट्रक्चर नसतं की त्यांना ते बांधून ठेवते. फक्त एक फोर्स असतो ज्याला आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो, की जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कारणीभूत असतो 2 ॲटम एकमेकांना बांधून राहण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार करण्यासाठी. केमिकल बॉन्डिंगची थेअरी जी आहे ती मोस्ट सॅटिस्फॅक्टरी थेअरी कोसेल आणि लुईस या 2 सायंटिस्टनी दिली, जिला आपण 1916 दिली, जिला आपण इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स म्हणून ओळखतो. या थेअरीमध्ये असं सांगितलं गेलं की जर का आतमधल्या शेलमधले इलेक्ट्रॉन स्टेबल आहेत तर त्यांचा विचार करून कॉम्प्लिकेशन वाढवण्याची गरज नाही आहे. जी बॅलन्स नाही आहे, जी अनस्टेबल आहे तिचाच विचार करूयात, म्हणजेच आउटर मोस्ट किंवा
व्हॅलेन्स शेल, संयुजा कवच किंवा सगळ्यात बाहेरची अणूची कक्षा आहे, बरोबर. तिला स्टॅबिलिटी हवे, मग तिचाच विचार करूयात. आतमधला जो न्यूक्लियस आणि बाकी सगळा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणूयात, कर्नेल असं म्हणूयात. मग ही जी इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स होती ती होती ऑक्टेट रूलवरती आधारित. ती थेरी ऑक्टेट रूलवरती आधारित होती, इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स आहे, बरोबर. मग हा जो ऑक्टेट रूल आहे तो ऑक्टेट रूल कशाच्या आधारावर होता, तो होता स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. आता एकदा मला वाटते आत्ताच्या एक्झामला काहीतरी स्टॅबिलिटी अणूच्या स्थिरतेवरती प्रश्न होता, म्हणजे जे थॉम्सननी नाही का कोणतं ॲटॉमिक मॉडेल जे होतं ते कोणतं सांगितलं, तर त्याचा आन्सर होतं स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. त्याच्यामध्ये अजून वेगळे वेगळे नाही का ऑप्शन्स होते, जसं की नील्स बोहर किंवा नील्स बोहर नाही, हायड्रोजन स्पेक्ट्रम होतं, जे ऑलरेडी आपण आधी एक्सप्लेन केलेलं आहे की हायड्रोजन स्पेक्ट्रम कोणी एक्सप्लेन केलं, नील्स बोहरनी केलं वगैरे, असे बरेच ऑप्शन होते. ठीक आहे. स्टॅबिलिटी ऑफ ॲटम नेहमी लक्षात ठेवायचं जॉन्सन, कारण तो नाही का वॉटरमेलॉनवाला आठवायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सगळीकडे पसरलेले असतात, सारख्या प्रमाणामध्ये एकमेकांना बॅलन्स करून घेतात. इथे आपण असं म्हणतोय की ही जी काही इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स आहे जे आधारित कशावर आहे, ऑक्टेट रूलवरती. आणि अजून कशाच्या आधारावरती आहे हा ऑक्टेट रूल, की स्टॅबिलिटी ऑफ ॲटम किंवा असा एखादा अणू स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, पण तो ॲटम कोणाचा असायला हवा, तो ॲटम असायला हवा एखाद्या नोबेल गॅसचा, एखाद्या राजवायूचा ॲटम असायला हवा आहे, बरोबर. मग त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं असणार आहे, त्याचा ऑक्टेव्ह कंप्लीट असणार आहे, म्हणूनच आपण याला ऑक्टेट रूल असं म्हणतोय आहे, बरोबर. आता हा ऑक्टेट रूल काय सांगतो ते आपण डिस्कस करूयात. आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स. ही इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स डिपेंड आहे स्टॅबिलिटी ऑफ नोबेल गॅस ॲटम, आणि ही स्टॅबिलिटी एक्सप्लेन करतो ऑक्टेट रूल एक्सप्लेन करतो. आणि हा ऑक्टेट रूल असं सांगतो की कोणताही ॲटम आहे त्याला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायचे. हा रूल असं सांगतो की केमिकल बॉन्डिंगमध्ये, एखाद्या रासायनिक बंधामध्ये किंवा रासायनिक अभिक्रिया होताना जेव्हा रासायनिक बंध तयार होतोय तेव्हा कोणताही ॲटम असेल तो स्वतःला स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो, किंवा तो नाही का त्याची एक ऑक्टेट कंप्लीट करण्याचा, किंवा आपण थोडक्यात जसं मगाशी सांगितलं तसं असं पण म्हणू शकतो की तो त्याच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो आहे, बरोबर. मग ऑक्टेट रूल काय सांगतो, जेव्हा ही सगळी प्रोसेस होते ना केमिकल बॉन्डिंगची, तेव्हा केमिकल बॉन्डिंगमध्ये एखादा ॲटम त्याच्याकडेचे इलेक्ट्रॉन गमावतात किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, किंवा तिसरं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. हे आपल्याला सांगतोय ऑक्टेट रूल की ज्यामुळे या तिन्हीमधलं कोणतंही एक, तिन्ही एका वेळे शक्यच नाही, या तिन्हीमधलं कोणतंही एक अशा वेळी काय होईल, याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. आणि ऑक्टेट कंप्लीट होतंय, ऑक्टेव्ह कंप्लीट होतंय, म्हणजेच तो ॲटम जो आहे तो त्याच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करतोय. आहे क्लिअर इथंपर्यंत. इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स दिली गेली 1916 मध्ये. कोणी दिली, कोसल अँड लेविस किंवा लुईस या सायंटिस्टने दिली. ती कशाच्या आधारावर आहे, स्टॅबिलिटी ऑफ नोबेल गॅस. स्टॅबिलिटी ऑफ नोबेल गॅस म्हणजेच काय, ते कोणत्या आधारावरती आहे, ऑक्टेव्ह रूलच्या आधारावरती आहे, ऑक्टेट रूलच्या आधारावरती आहे. ऑक्टेट रूल काय सांगतो की केमिकल बॉन्डिंगच्या वेळी
कोणताही ॲटम त्याच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. मग ते कशा पद्धतीने अटेंड करेल? एकतर इलेक्ट्रॉन गमावेल किंवा इलेक्ट्रॉन लॉस करेल, म्हणजे स्वतःकडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देईल आणि स्टेबल होईल, किंवा दुसऱ्याकडचे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल मगच स्टेबल होईल, किंवा जर का दोघेसुद्धा पुअर आहेत अशा वेळी दोघे काय करतील, एकमेकांचं इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग करतील आणि काय करतील, स्टॅबिलिटी किंवा स्थिरता प्राप्त करतील. हा झाला एक इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स आहे, बरोबर. याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे बॉन्ड्सचा आहे, बरोबर. थेरीज अजून आपल्याला पुढे आहेत, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आहे किंवा आहेत अजून बऱ्यापैकी. त्याच्या आधी आपण रासायनिक बंधन आणि त्यांचे प्रकार अभ्यासूयात. सगळ्यात पहिला आहे, एकूण 4 प्रकार आपल्याला पाहायचे असतात. सगळ्यात पहिला आहे आयोनिक बॉन्ड, म्हणजेच आयनिक बंध. दुसरा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड, ज्याला आपण सहसंयोज बंध असं म्हणतो. तिसरा आहे कोऑर्डिनेट बॉन्ड आणि चौथे असतात वॅन डर वाल्स फोर्सेस. वॅन डर वाल्स फोर्सेस आपण इकडे पुन्हा डिस्कस नाही करणार आहोत. का? कारण ते ऑलरेडी आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये फार डिटेलमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला त्याच्या नोट्ससुद्धा मी दिलेल्या आहेत स्टेट्स ऑफ मॅटरच्या, त्याच्यामध्ये सुद्धा हे मेन्शन केलेले आहेत. इकडे बघा आयोनिक बॉन्ड, सगळ्यात पहिल्या बॉन्डचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. आयोनिक बॉन्डमध्ये एक बेस्ट एक्झाम्पल आपण कोणतं घेऊ शकतो माहिती आहे का? NaCl. सोडियम आणि क्लोरीन या दोघांमध्ये असलेला, सोडियम क्लोराईडमध्ये असलेला जो बॉन्ड आहे त्याला आपण आयनिक बॉन्ड असं म्हणतो. आयनिक बॉन्ड असं का म्हणतो? कारण तिकडे आयन्स तयार होत असतात. आयन्स तयार होत असतात म्हणजे ज्यांच्याकडे चार्जेस आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे, ते काय तयार करतात? आयन्स तयार करतात. अशांना आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड जो आहे तो आयोनिक बॉन्ड नेमका कशा पद्धतीने तयार होतो? आपण 3 केसेस पाहिलेल्या होत्या. कोणत्या 3 केसेस होत्या? पहिली, एकतर इलेक्ट्रॉन गेन करतील, ॲक्सेप्ट करतील. दुसरं, दोन कंडिशन आपण बनवूयात. कोणती? पहिली, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. पहिली कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आणि दुसरी केस होती ती म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. शेअरिंग कुठे होतं? शेअरिंग होतं कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये आहे, बरोबर. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये शेअरिंग होतं. आणि कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कुठे होतंय? ते होतंय आयोनिक बॉन्डमध्ये. मग जिकडे जिकडे आयनिक बंध असेल किंवा आयोनिक बॉन्ड तयार होत असेल तिथे तिथे इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफर होतंय. मग कंप्लीट ट्रान्सफर होतंय म्हणजे ए हे इलिमेंट आहे प्लस आपण बी हे केलं, याच्यापासून AB हे इलिमेंट तयार झालं किंवा AB हे कंपाऊंड संयुग तयार झालं आहे. क्लिअर? हा जो A आहे त्या A वरती प्लस चार्ज आहे, याच्यावरती मायनस चार्ज आहे. A वरती प्लस चार्ज आहे, याच्यावरती मायनस चार्ज आहे. हा काय करेल? Na वरती प्लस आणि याच्यावरती मायनस केव्हा तयार होईल? याला ना स्वतःचा इलेक्ट्रॉन याच्याकडे द्यायचा आहे तेव्हा हा स्टेबल होईल असं कन्सिडर करूयात. याच्याकडे आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. इन जनरल फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगते, सगळ्यात बाहेरच्या अणूच्या कक्षेमध्ये A या मूलद्रव्याकडे 1च इलेक्ट्रॉन आहे सगळ्यात बाहेरच्या कक्षेत. B कडे 1च इलेक्ट्रॉन आहे, 1 नाही 7 इलेक्ट्रॉन आहेत सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये. हा काय करेल? स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन कोणाला देईल? या B ला देईल आहे, बरोबर. याच्या आतमधल्या शेलमध्ये किती आहेत? 8 आहेत. सगळ्यात बाहेरच्या किती आहेत? 1 आहे. मग हा स्वतःकडचा 1 इलेक्ट्रॉन B ला देतोय. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज जेव्हा तो दुसऱ्याला देतोय तेव्हा त्याच्याकडेचा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आहे. म्हणजे आपण याच्यावरती कोणता चार्ज तयार होतो? +1 चार्ज तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. दुसरं, B हे जे इलिमेंट आहे, B हे जे मूलद्रव्य आहे त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, तर त्याला सुद्धा काय हवंय? एक जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करायचं आहे. तो काय करेल? याच्याकडून 1 इलेक्ट्रॉन कंप्लीट स्वतःकडे घेईल
आहे बरोबर, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन याने घेतला, याच्याकडे झाले 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे निगेटिव्ह चार्ज ॲक्सेप्ट केला, याच्याकडचा निगेटिव्ह चार्ज वाढतो, म्हणून आपण याला डिनोट करतो मायनसने. म्हणजे ए प्लस बी मायनस, जसं की Na+ आणि Cl- तयार होतात. Na स्वतःकडचं एक Clला देतं आणि Cl Na कडून एक पूर्णपणे ॲक्सेप्ट करतं. अशा पद्धतीने दोघे जण काय होऊन जातात, स्टेबल होऊन जातात आणि याच बॉन्डला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. आहे बरोबर. काही फॅक्टर्स आहेत आयोनिक बॉन्डला अफेक्ट करणारे. ठीक आहे, आता ते थोडेसे डिफिकल्ट आहेत पण आपल्या थोडे इझी पण आहेत तेवढे. सगळ्यात पहिला फॅक्टर कोणता आहे बघा, आता हे आपण पुढे पाहूयात. सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे तो आहे आयनायझेशन एन्थॅल्पी. आयोनिक बॉन्ड तयार होण्यासाठी जी आयनायझेशन एन्थॅल्पी असते ती कशी हवी, कमी हवी. आता आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय माहिती आहे का, एखादा ॲटम आहे तो काय करतोय, आयनिक बॉन्ड तयार करतोय दुसऱ्यासोबत. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतंय, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होते. आहे बरोबर, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि नंतर तो काय करतोय, एक स्टेबल असं कॉन्फिगरेशन अक्वायर करतोय. आहे बरोबर. म्हणजेच त्याला एक स्टेबल असं कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी ॲटम टू ॲटममध्ये काय तयार करायला हवं, आयनिक बॉन्ड तयार करायला हवा. आणि आयनिक बॉन्डसाठी काय हवे आहे, त्याच्याकडे आयनायझेशन एन्थॅल्पी कशी हवी आहे, कमी हवे. आता आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय माहिती आहे का, तर त्यांना स्टेबल व्हायचे मग त्यांना थोडी तरी एनर्जी खर्च करायला हवी आहे. आपल्याला नाही का काहीतरी फॉर एक्झाम्पल आपण कशामध्ये तरी पैसे इन्व्हेस्ट करतोय. आहे बरोबर, पैसे कुठेतरी आपण इन्व्हेस्ट करतोय. तर आपण अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करणं कधीही चांगलं की जिथून आपण पैसे कमी इन्व्हेस्ट करतोय पण आपल्याला त्याच्यापासून नाही का इन्कम जास्त मिळेल, अशा ठिकाणी आपण ट्राय करतो. मग त्यालाच आपण काय म्हणतोय, आयनायझेशन एन्थॅल्पी असं म्हणतोय. म्हणजे थोडक्यात कमी इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा आउटपुट जास्त. आहे बरोबर, सेम तोच प्रकार आहे इथे. म्हणजे आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे त्यांना स्टेबल होण्यासाठी, एक ठराविक असा आउटपुट मिळण्यासाठी आधी आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आपण एनर्जी म्हणूयात, जी एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते त्या एनर्जीला आपण म्हणतोय आयनायझेशन एन्थॅल्पी. पहिला मुद्दा. नंतर दुसरा आहे की हाय इलेक्ट्रॉन अफिनिटी. हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय माहिती आहे का, आपण मसल थेरी अभ्यासली होती तेव्हा तिकडे नाही का कॅल्शियमसाठीचे ॲफिनिटी किंवा मायोसिनसाठीचे ॲफिनिटी आपण पाहिलेलं होतं. म्हणजेच काय की त्याच्याकडे एक असलेलं नाही का की नाही एक अट्रॅक्शन असणं की नाही इलेक्ट्रॉन म्हणजे आता इकडे हाय इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करण्यासाठी जी अफिनिटी असते ना की नाही स्टेबल होण्यासाठी ते इलेक्ट्रॉन हवेच आहेत, यालाच आपण म्हणतोय काय हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. हा तर एक सिंपल मुद्दा आहे, स्टेबल व्हायचे मग इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि ती किती प्रमाणामध्ये आहे नाही का, किती नाही म्हणजे हवंच आहे, अशा पद्धतीने त्याला आपण ॲफिनिटी असं म्हणतोय. हा झाला दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर तिसरा आहे की लॅटिस एन्थॅल्पी. त्यानंतरचं दुसरं आहे लॅटिस एन्थॅल्पी. थोडंसं डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट म्हणजे एवढं पण नाही आहे, थोडंसं टर्ममध्ये लक्षात ठेवा. फक्त फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनिक बॉन्डला किंवा आयनिक बंध तयार होताना कोणत्या कोणत्या घटकांचा परिणाम होऊ शकतो या सुटेबल कंडिशन मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, मग इथे मी असं म्हणाले आयनायझेशन एन्थॅल्पी लो हवी आहे. जर का ती जास्त असेल म्हणजे तुम्ही विचार करा, आपण नाही का आपण 10 पुस्तकं वाचतोय, ठीक आहे, 10 एवढी तर आपण नाही ना एका सब्जेक्टसाठी वाचत. कन्सिडर करा आपण एक 3-4 बुक वाचतोय, ठीक आहे, 3-4 बुक्स वाचतोय आणि त्यातून आपल्याला एखादाच प्रश्न येतोय नाही का, आणि तेच जर का असं एखादं बुक आहे आणि त्यातून एकच बुक आपण वाचले आणि त्यातूनच आपल्याला जवळजवळ 4-5 प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्यांची 4-5 प्रश्नांची उत्तर आपल्याला सुटत आहे. अशा वेळी आपला प्रेफरन्स कुठे असेल, ते एकच बुक वाचण्यामध्ये की जिथून आपण इकडे 3 पुस्तकं वाचून एकच प्रश्न सुटतोय. रेशो लक्षात घ्या 1:3, इकडे आहे 1:5.
आहे बरोबर. मग आपण नेहमी कुठे जिकडे आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी म्हणजे कमी बुक्स वाचावे लागतात आणि प्रश्न तर जास्त सुटत आहेत अशा ठिकाणी असेल, सेम तोच प्रकार आहे. मग इथे सुद्धा ते लो हवं आहे. जर का हाई असेल तर काहीच उपयोग नाही आहे, ते आयोनिक बॉन्डसाठी सुटेबलच नाही आहे. पहिला मुद्दा. दुसरा हाई इलेक्ट्रॉन अफिनिटी, की इलेक्ट्रॉन किती प्रमाणात त्याची अट्रॅक्ट करून घेण्याची क्षमता आहे. नंतर तिसरा आहे लॅटिस एन्थाल्फी. लॅटिस एन्थाल्फी ना थोडीशी इंटरेस्टिंग टर्म आहे. आपण बघूयात. लॅटिस एन्थाल्फीला आपण दुसरा एक वर्ड वापरतो, कोणता माहिती? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्फी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्फी आपण ती कशी निगेटिव्ह असते, नेहमी कशी असते? निगेटिव्ह असते. कारण इलेक्ट्रॉन गेन, इलेक्ट्रॉन स्वीकारले जात आहेत म्हणजे ती एनर्जी कशी असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. नंतरचा मुद्दा आहे फॉर एक्झाम्पल, आपण जर का यामध्येच एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी नॉन मेटल्सचं आपण जर का एक्झाम्पल घेतलं, नॉन मेटल्समध्ये हॅलोजन्स येतात आपले 17वा ग्रुप. हॅलोजन्स सॉल्ट्स वगैरे जे सगळे येतात ना ते वाले हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुपची ना एक आपण काय म्हणूयात, एक स्पेशलिटी आहे हॅलोजन ग्रुपची. कारण त्यांची इलेक्ट्रॉन अफिनिटी एवढी जास्त असते, म्हणजे त्यांना स्टेबल होण्यासाठी ते एवढे जास्त नाही का, आपण म्हणतो की काही जण असे फार असतात नाही का, एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच आहे, त्या टाईपमधल्या कॅटेगरीमधले लोक म्हणजे कोण? हॅलोजन ग्रुप एलिमेंट. हॅलोजन ग्रुप एलिमेंटना स्टेबल होण्यासाठी ते नाही का फार जास्त भुकेलेले असतात असं आपण म्हणूया. फार जास्त त्यांची ॲफिनिटी जास्त असते की नाही, काहीही करून तो इलेक्ट्रॉन आपल्याला हवेच आहेत आणि आपल्याला स्टेबल व्हायचंच आहे. मग हे करण्यासाठी, ते इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी, म्हणून आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्फी. गेन म्हणजे स्वीकारणे. ते इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी ते स्वतःची एनर्जी खर्चसुद्धा करतात. म्हणजे एखादा ॲटम आहे, त्या ॲटमला व्हायचं आहे स्टेबल. स्टेबल म्हणजे कोणासारखं व्हायचं आहे? त्याच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला अटेंड करायचं आहे. आणि हे करण्यासाठी तो एवढा जास्त काय म्हणूयात, त्याची ॲफिनिटी एवढी जास्त आहे की तो काय करेल? स्वतःची एनर्जीसुद्धा लॉस करायला तयार असेल. आणि मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी तो जी एनर्जी खर्च करतोय का, त्या रिलीज केलेल्या एनर्जीला आपण म्हणतो लॅटिस एन्थाल्फी असं म्हणतो. क्लिअर हा मुद्दा? आता अजून एक महत्त्वाचं, ही जी लॅटिस एन्थाल्फी आहे ना, ती नेहमी कशी हवी? लो हवी. लॅटिस एन्थाल्फी मस्ट बी लो. का बरं? कारण नाही का, आपल्याला ते जर का जास्त खर्च आहे, आपल्याला एनर्जी जास्त लॉस करावी लागते आणि इलेक्ट्रॉन कमी मिळत आहे. पुन्हा तो मुद्दा इथेच येऊन थांबतो नाही का. त्याच्यामुळे लॅटिस एन्थाल्फीसुद्धा नेहमी लो असलेली चांगली, की जेणेकरून एनर्जी जर का आपल्याला कमी रिलीज करावी लागते आणि ते एक नाही का, एक स्टॅबिलिटी आपल्याला मिळते. कमीमध्ये मिळणारी स्टॅबिलिटी जास्त खर्च करून मिळण्याऐवजी कमीमध्ये मिळालेली केव्हाही चांगले. ठीक आहे. मग हाय फक्त काय हवी? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता जास्त हवी आहे बरोबर. बाकी दोन्ही कसं हवं? लो हवं. आणि जेव्हा ह्या लॅटिस एन्थाल्फी जेव्हा ते अटेंड करतं ना, तेव्हा त्याचं एखादी काही कंडिशन्समध्ये ना त्यांची फिजिकल स्टेटसुद्धा चेंज होण्याचे परिणाम म्हणजे होऊ शकतं. म्हणजे ते नाही का, सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात. फिजिकल स्टेटमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जेव्हा एखादा आयनिक कंपाऊंड तयार होतं. हे तर आपल्याला माहिती आहे. Na+Cl केल्यानंतर NaCl म्हणजे मीठ तयार होतं, सोडियम क्लोराईड नाही का. म्हणजे त्यांच्या स्टेटमध्ये बदल झाला ना, इकडे सॉलिड स्टेट झाली, आपल्याला NaCl मिळालं म्हणजे. म्हणून आयनिक बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा लॅटिस एन्थाल्फीच्या नंतर एनर्जी रिलीज केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन एखाद्या सॉलिड स्टेटमधल्या सुद्धा कंपाऊंडमध्ये होऊ शकतं. क्लिअर का? आयोनिक बॉन्ड पहिला मुद्दा. आयोनिक बॉन्ड नंतर आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड नंतर आपल्याला अभ्यासायचे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड ज्याला आपण म्हणतोय सहसंयुज बंध. याच्यामध्ये काय होतं? दोन टर्म्स आपण पाहिल्या, दोन मार्ग होते स्टॅबिलिटी प्राप्त करण्याचे. पहिला म्हणजे एकतर इलेक्ट्रॉन कंप्लीट ट्रान्सफर करा
किंवा स्वतःकडे घ्या किंवा दुसऱ्याला द्या. कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, पूर्णपणे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचे. पहिला मार्ग जो होत होता आयोनिक कंपाऊंडमध्ये. आता आपल्याला काय पाहायचं आहे, कोव्हॅलंट बॉन्ड पाहायचं आहे. म्हणजे इथे जो दुसरा मार्ग होता तो इथे फॉलो होतो, म्हणजेच कोणता, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इकडे काय होतं माहिती आहे का, शेअरिंगमध्ये दोन्हीही कसे आहेत, दोन्हीही, कोणी एक श्रीमंत नाही आहे, कोणी एक गरीब नाही आहे, कोणी दुसऱ्याला स्वतःहून काहीतरी देऊ शकतं असं अशामधलं नाही आहे. दोघांना त्याची गरज आहे. दोघांना गरज आहे म्हणजे जसं आपण लायकेन पाहतो ना, तिकडे केमिस्ट्रीमध्ये लायकेन्स पाहतो, सेम तसं इकडे कोव्हॅलंट बॉन्ड असतो. म्हणजे अल्गी आणि दुसरे फंजाय दोघांना एकमेकांची गरज असते सर्व्हाइव्ह करण्यासाठी. सिमिलर आहे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये सुद्धा यांना स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी दोघांची सारखी गरज असते. बघूयात फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बॉन्डचं एक्झाम्पल आपण बघूयात. हायड्रोजन बॉन्ड कोणता आहे, हा H आहे, हा H आहे. याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे. मग मला सांगा, इकडे दोघांनी जर का कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन केलं तर यांना स्टॅबिलिटी प्राप्त होऊ शकेल का? मी जेव्हा जेव्हा स्टॅबिलिटी म्हणते ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, की ती स्टॅबिलिटी म्हणजे त्याच्या जवळच्या याची. हायड्रोजनचं एक्झाम्पल नको घेऊयात, कारण हे जे आहे ना ऑक्टेव्ह रूल, इलेक्ट्रॉनिक थेअरी वगैरे, हे आपलं याला फॉलो होत नाही. कोणाला? हायड्रोजन आणि लिथियमला फॉलो होत नाही, कारण ते डुप्लेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे आहे. ठीक. दुसरं एखादं एक्झाम्पल जर का आपण याच्यामध्ये घेतलं तर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आपण कोणतं घेऊ शकतो, हायड्रोजन खरं तर बेस्ट होतं, पण आपण ए आणि बी मध्ये कन्सिडर करू. ठीक आहे, ए आणि बी मध्ये सोपं आहे. बघा, ए कडे काय आहे, ए कडे एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे एकच आहे. आता आपण असं कन्सिडर करतोय, हे म्हणजे तिथे चालेल शेवटी हायड्रोजनकडेच, पण जस्ट कन्सिडर करा, आपल्याला टर्म क्लिअर झाली, दॅट्स इट. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच काय असणार आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. हा कंप्लीट ट्रान्सफर करू शकतो का एक इलेक्ट्रॉन स्वतःला? नाही, हा अजून जास्त अनस्टेबल होईल, शक्यच नाही ना तेवढं करणं, एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणं. मग या दोघांना स्टॅबिलिटी हवे त्यांच्या जवळच्या नोबेल गॅसच्या. ऑक्टेट रूल फक्त हायड्रोजनला ह्याला फॉलो होत नाही, पण स्टॅबिलिटी तर करू शकतात ना, स्टेबल तर होऊ शकतात. अर्थात मग काय करतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. इलेक्ट्रॉनचं काय करतात, शेअरिंग करतात. म्हणजेच हा याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने ह्या दोघांचं काय करून घेतात, ते डुप्लेट कंप्लीट करून घेतात, ते स्टेबल होतात. आणि या प्रकारचे जे बंध तयार होतात ना, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे झालेले जे बंध असतात. पॉईंट आहे, आपण हे पाहिलं आता की हॅलोजन्समध्ये किंवा नाही का एक कोव्हॅलंट बॉन्डचं शेअरिंग कसं होतं. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे फजन्स रूल. फजन्स रूल. फजन्स रूल काय सांगतो, यात ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, की कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड काय आहे, वॅन्डरवाल फोर्सेस काय आहेत. वॅन्डरवाल फोर्सेस इन डिटेल एवढं मला मी माझ्याकडून कोणत्या आपण जे काही नाही का एकच असं एका स्पेसिफिक सब्जेक्टसाठी बुक वाचतो मार्केटमधून, त्याच्यामध्ये दिलेले नाही आहेत. तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये मेन्शन केलेले आहेत मी ते, प्लस अजून स्टेट्स ऑफ मॅटरच्या पॉईंटमध्ये पण आपण ते डिस्कस केलेत. सो ते एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यावरती प्रश्न पडला तर मग नाही, सोपे आहेत. फक्त त्यांच्यातले जे एक्झाम्पल्स दिलेले होते ना मी, त्या एक्झाम्पल्सच्या थ्रू लक्षात ठेवा, आपल्याला फार इझी जातं ते लक्षात ठेवायला. त्याच पद्धतीने सिमिलर आहे आयनिक बॉन्ड म्हणजे काय असतं, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट म्हणजे शेअरिंग. कोऑर्डिनेट म्हणजे कोणीतरी दोघांमध्ये शेअरिंग होतंय, पण इलेक्ट्रॉन देतोय कोणतरी एकच देतोय. अशा पद्धतीचं जे रिलेशन असतं ना, ते सगळ्यांना माहीत असतं. आता इकडे महत्त्वाचं आहे ते म्हणजे फजन्स रूल आहे. आपण जो ऑक्टेव्ह रूल पाहिला, इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ वॅलेन्स पाहिली, या सगळ्या गोष्टी माहीत असणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फजन्स रूल काय सांगतो, आत्ता आपण डिस्कस केलं, काय डिस्कस केलं की आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो आहे, बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या, आयनिक मी तुम्हाला कंपाऊंड म्हणजे काय सांगितलेलं होतं. आपण कंपाऊंड कोणाला म्हणतो, संयुगे. हा मुद्दा आपला डिस्कस करून झाला आहे की कशी तयार होतात, कशा पद्धतीने. संयुगे कोणाला म्हणतो आपण, कंपाऊंड कोणाला म्हणतो स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. बघा, आयोनिक बॉन्ड आणि दुसरा आपण पाहिला कोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड म्हणजे आपण पाहिलं आयनिक बंध, आणि नंतर आपण पाहिलं कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयुज बंध. या दोघांमधला
आयोनिक बॉन्ड तयार होऊन जे कंपाऊंड तयार होतात कोणामुळे, आयोनिक बॉन्डमुळे तयार होतात, अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, आयोनिक कंपाऊंड असं म्हणतो. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, आयोनिक कंपाऊंड किंवा आयनिक संयुगे असं म्हणतो. दुसरा मुद्दा, जे कंपाऊंड किंवा जी संयुगे कोव्हॅलेंट बॉन्डमुळे तयार होतात अशांना आपण म्हणतोय कोव्हॅलेंट कंपाऊंड. अशांना आपण म्हणतोय कोव्हॅलेंट कंपाऊंड किंवा सहसंयोज संयुगे. क्लिअर, हा इथला डिफरन्स क्लिअर. मग फजन्स रूल काय सांगतो, आठवा थोडंसं. आपण ना ग्लँड्स पाहिलेलं होतं, तेव्हा त्या ग्लँड्समध्ये ना आपण जे काही हार्मोन्स पाहिलेले होते वेगळे वेगळे, त्यांच्यामध्ये मेल्स आणि फिमेल्समध्ये असलेले हार्मोन्स आपण पाहिलेले होते. मेल्समध्ये डॉमिनन्स कोणता असतो, टेस्टोस्टेरॉन. फिमेल्समध्ये कोणतं असतं, इस्ट्रोजेन असतं. पण तिथे अजून एक मुद्दा सांगितलेला होता की मेल्समध्ये इस्ट्रोजेनसुद्धा प्रेझेंट असणार आहे, टेस्टोस्टेरॉन पण प्रेझेंट असणार आहे. फक्त डॉमिनन्स कोणाचा आहे, टेस्टोस्टेरॉनचा आहे. फिमेल्समध्ये दोन्ही आहेत, इस्ट्रोजेन टेस्टोस्टेरॉन, पण डॉमिनन्स कोणाचा आहे, इस्ट्रोजेनचा डॉमिनन्स आहे. मग सेम तीच कंडिशन ना इथे फॉलो होते. कशा पद्धतीने, केमिस्ट्री सेंट्रल ब्रांच आहे ना, सो आपण थोडंसं कोरिलेट करण्याचा प्रयत्न करूयात. कशा पद्धतीने, फजन्स रूल काय सांगतो की कोणतंही आयनिक कंपाऊंड जे असतं किंवा कोणतंही आयनिक संयुग जे असतं ते कंप्लीट आयोनिक कंपाऊंड कधीच नसतं. ते कंप्लीट आयोनिक कंपाऊंड कधीच नसतं. किंवा एखादं कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे ते सुद्धा कधीच कंप्लीट कोव्हॅलेंट कंपाऊंड नसतं. म्हणजेच थोडक्यात काय माहिती आहे का, की हे जे काही आयोनिक कंपाऊंड आहे ना त्याच्यामध्ये काही प्रमाणात का होईना, थोड्याफार प्रमाणात का होईना, पण कोव्हॅलेंट कंपाऊंडचे कॅरेक्टरसुद्धा प्रेझेंट असतात. कोव्हॅलेंट कंपाऊंडचे कॅरेक्टरसुद्धा प्रेझेंट असतात. आणि हे जे कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे किंवा संयुगे आहेत यांच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आयनिक कंपाऊंडचे कॅरेक्टर प्रेझेंट असतात. असं कोणता रूल आपल्याला सांगतो, फजन्स रूल. कोणताही सबस्टन्स असू द्या त्याच्यामध्ये काही प्रमाणात आयनिक असेल आणि काही प्रमाणात कोणते असतील, कोव्हॅलेंट असतील. कोणतंच कंप्लीट आयनिक नाही आहे किंवा कोणतंच कंप्लीट कोव्हॅलेंट नाही आहे. एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊयात ही कंडिशन का होते, कशा पद्धतीने त्याने एक्सप्लेन केली. आपण एक आयनिक कंपाऊंड घेऊयात, Na आणि Cl आहे बरोबर. आपल्याला माहिती आहे Na आणि Cl काय करतात, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन करतात, आयनिक कंपाऊंड तयार करतात, आयनिक संयुग तयार करतात. आता हे आयनिक संयुग तयार करताना Na वरती प्लस चार्ज होतो, Cl वरती मायनस चार्ज होतो आहे बरोबर. ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲनायन असं म्हणतो. ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण कॅटायन असं म्हणतो. कॅटायन. ज्याच्याकडे पॉझिटिव्ह आहे तो आहे ॲनायन आहे बरोबर. आता होतं काय पहा, Na ज्याने एक इलेक्ट्रॉन कोणाला दिलाय, Clला दिलाय. Na ची साईज काय होऊन जाते, मग कमी होऊन जाते. Na ची साईज कमी होऊन जाते, त्याची ॲटॉमिक रेडियस घटते, कमी होते. आणि Cl ची काय होते, वाढते आहे बरोबर. पण जरी Na ची साईज कमी झाली, Na किंवा सोडियम ॲटमची, सोडियमच्या अणूची साईज कमी झाली तरी सुद्धा त्याच्या न्यूक्लियसची पॉवर ही वाढते. हे न्यूक्लियस आहे असं आपण कन्सिडर करूयात. त्याच्या न्यूक्लियसची पॉवर वाढते, न्यूक्लियसची साईज वाढते आणि तो न्यूक्लियस काय करतो माहिती आहे, या Clला पोलराइज करण्याचं काम करतो. या Clला पोलराइज करण्याचं काम करतो. मग Clला पोलराइज करतो म्हणजे काय करतो, Clला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबर. मग Clला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर Clचं स्ट्रक्चर हे काहीसं असं होतं आणि यांच्यामध्ये कुठेतरी कोणत्या का वेळेला का होईना पण कुठेतरी एखादं शेअरिंग होतं इलेक्ट्रॉनचं आणि यालाच म्हणजेच इकडे थोडेफार कोव्हॅलेंट कॅरेक्टर डेव्हलप होताना दिसत आहेत आहे बरोबर. इकडे हा याला पोलराइज करून इकडे आणतोय, मग कुठेतरी एखाद वेळी शेअरिंग होतंय आणि शेअरिंग होतंय म्हणजे कोणतं कंपाऊंड असेल रे, कोणतं कॅरेक्टर, सॉरी कंपाऊंड नाही, कोणतं कॅरेक्टर आहे, कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे. म्हणजेच या आयनिकमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात कोव्हॅलेंट कॅरेक्टर दिसून आलं.
तसंच काही कोवॅलंट कंपाऊंड असतात ज्यांच्यामध्ये काही प्रमाणात आयनिक कॅरेक्टरसुद्धा प्रेझेंट असतात आणि हेच आपल्याला कोण सांगतो, फजन्स रूल सांगतो. हे लक्षात ठेवायचं. हा ऑक्टेट रूल काय आहे, फजन्स रूल काय आहे, कारण पुढे आपल्याला नाही का वॅलेन्स बॉन्ड थेरी आहे, हायब्रिडायझेशन आहे, हा सगळा पार्ट आपल्याला पुढे पाहायचा आहे. सो त्याच्यामुळे हे इथंपर्यंत क्लिअर झालं का? ठीक आहे, हे इथंपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, या कंपाऊंडला किंवा हे जे पोलरायझेशन आहे किंवा हे जे कोवॅलंट कॅरेक्टर आहेत ते कोवॅलंट कॅरेक्टर त्या फॅक्टर्सवरती, काही फॅक्टर्सवरती डिपेंड असतात आहे, बरोबर. म्हणजे ते कोवॅलंट कॅरेक्टर जास्त केव्हा असतील किंवा कमी केव्हा असतील हे डिपेंड करतं. कशावर डिपेंड करतं बघा, मी काय म्हणाले, एनेनी एक इलेक्ट्रॉन दिला, एने काय झाला, पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह चार्जवाले पार्टिकल म्हणजे कोण आहेत, ॲनायन आहेत. Clला दिला म्हणजे Clवरती निगेटिव्ह चार्ज झाला, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजे काय झाले, कॅटायन झाले आहे, बरोबर. आणि अजून काय म्हटलं, याने याला इलेक्ट्रॉन दिल्यावर याची साईज काय होतीये, कमी होते, याने याला दिलं याची साईज काय होतीये, वाढतीये आहे, बरोबर हा मुद्दा. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, कोवॅलंट कॅरेक्टर, कोवॅलंट कॅरेक्टर हा कोण आहे, कॅटायन. जेव्हा कॅटायनची साईज काय असेल, कमी असेल, कॅटायनची साईज कमी असेल, तेव्हा कोवॅलंट कॅरेक्टर म्हणजे शेअरिंगवाले कॅरेक्टर काय असतील, जास्त असतील. जेव्हा कोवॅलंट कॅरेक्टर जास्त असतात ना, तेव्हा पोलरायझेशन सुद्धा जास्त असतं. पोलरायझेशन म्हणजे अट्रॅक्ट करून घेण्याची ॲफिनिटी, पोलरायझेशन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याची ॲफिनिटी, पोलरायझेशन सुद्धा काय असेल, जास्त असेल. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा कोणता, जेव्हा कोवॅलंट कॅरेक्टर जास्त आहे तर पोलरायझेशन जास्त आहेत, अशा वेळी मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कमी असतात. अशा वेळी मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो, त्या कंपाऊंडचा कमी असतो. पहिला फॅक्टर, कॅटायनची साईज कमी आहे तेव्हा. दुसरा मुद्दा, ॲनायनची साईज काय आहे, जास्त आहे. दुसरा मुद्दा, ॲनायनची साईज जास्त आहे. आता कॅटायनची साईज कमी आहे म्हणजे ॲनायनची साईज कमी आहे, बरोबर. म्हणजे सेम होणार आहे, कोवॅलंट कॅरेक्टर जास्त असतील, पोलरायझेशन सुद्धा काय असेल, जास्त असेल. मग पोलरायझेशनना त्या इलिमेंटवरती सुद्धा डिपेंड करतं की ते किती पोलराइज होऊ शकतं, त्याला स्वतःला किती पोलराइज होण्याची नाही का वाटतंय. जसं की आपल्याला स्वतःला किती अभ्यास करू वाटतोय, ही गोष्ट जेवढी महत्त्वाची असते तेवढंच इकडे जरी ॲनायन साईज लार्ज आहे किंवा हे फॅक्टर्स आहेत तरीसुद्धा त्या ॲटमवरती स्वतःवर सुद्धा हे डिपेंड असतं की त्याला स्वतःला किती पोलराइज व्हायचं आहे, बरोबर. नंतरचा मुद्दा आहे बघा, आणि हे जे आहे ना पोलरायझेशन ते सगळ्यात जास्त, जसं की आपण पाहतो ना क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, याचं सिक्वेन्सने आहे. सगळ्यात जास्त कोणाचं असतं, आयोडीनचं आहे, मग ब्रोमीनचं आहे, मग क्लोरीन आहे, अशा रेंजमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नंतरचा पुढचा पॉईंट आहे चार्जेस. तिसरा पॉईंट, चार्जेस म्हणजे कोणते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस. जर का कॅटायनवरचे चार्जेस कसे आहेत, जास्त आहेत, कॅटायनवरचे चार्जेस जास्त आहेत, अशा वेळेसुद्धा कोवॅलंट कॅरेक्टर काय असणार आहेत, जास्त असणार आहे. कोवॅलंट कॅरेक्टर जास्त म्हणजे पोलरायझेशन जास्त. मग 3 फॅक्टर इथे महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जे आयन्स आहेत, कॅटायन आहे, ॲनायन आहे किंवा इतर, त्यांची साईज किती आहे आणि त्यांच्यावरती चार्जेस कोणते कोणते आहेत, या सगळ्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच काय करतात, अफेक्ट करतात आहे, बरोबर. नंतरचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुडो इनर्ट कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. सुडो इनर्ट कॉन्फिगरेशन आहे, त्यानंतर अजून हायब्रिडायझेशन आहे, वॅलेन्स बॉन्ड थेरी आहे. हे सगळं जे आहे ना ते याच लेक्चरच्या पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजेच याच्या पुढचं जे लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये आपण समजावून घेणार आहोत इन डिटेलमध्ये. ठीक आहे. आजचा जो काही पार्ट होता ज्याच्यामध्ये आपण बॉन्ड पाहिले, अजून एक बॉन्ड आपण याच्यामध्ये लगेचच पाहून घेऊया, तो म्हणजे मग त्याच्या पुढचा राहिलेला पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात, कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड काय सांगतो, शेअरिंग आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड हा कोवॅलेंट बॉन्डचाच एक प्रकार आहे. हा
कोव्हॅलंट बॉन्डचाच एक प्रकार असतो. तिथे सुद्धा काय होतंय, शेअरिंग होतंय. शेअरिंग कोणामध्ये होतं, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये होतं. कोऑर्डिनेटमध्ये पण काय होतंय, शेअरिंग होतंय. पण एक फरक आहे, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होत होतं. हा पण स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देतोय, हा पण एक इलेक्ट्रॉन देतोय. म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन आहे, तर हा हायड्रोजन स्वतःचा एक ॲटम देतोय, हा हायड्रोजन स्वतःचा एक ॲटम देत होता. आहे बरोबर. आता कंडिशन कुठे थोडीशी चेंज होते माहिती आहे का, बघा फॉर एक्झाम्पल ओझोनचं एक्झाम्पल आपण घेऊयात. आहे बरोबर. आता ओझोन म्हणजे ऑक्सिजननी या दोघांनी एकमेकांशी बॉन्ड क्रिएट केला, कोव्हॅलंट बॉन्ड. यांनी काय केलं, स्टेबल होण्यासाठी शेअरिंग केलं. आता मला सांगा, हा ए आहे, हा बी आहे, पण याला सुद्धा ना गरज आहे स्टेबल होण्याची, याला सुद्धा स्टेबल होण्याची गरज आहे. मग हा कसा होणार, एक कंडिशन आहे, हा स्वतःकडचे इलेक्ट्रॉन याला देऊ शकेल का, नाही देऊ शकणार, कारण मग यांच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. तसं तर नाही चालणार. मग इथे तयार होतो कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. कशा पद्धतीने कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, हा याला म्हणतो की तू तर काही शेअर करू नको. आहे बरोबर. पण हा स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन याला शेअर करतो आणि हा काय होतो, स्टेबल होतो. म्हणजे याला स्टेबल होण्यासाठी पुन्हा याच्याकडून घ्यायची गरज आहे का, नाही आहे, कारण या दोघांमध्ये ऑलरेडी कोव्हॅलंट बॉन्ड आहे. यांच्यामध्ये कोणता आहे, कोव्हॅलंट आहे, आणि त्याच्यामुळे हे दोघे स्टेबल आहेत. पण O3 आहे, ओझोन आहे, याला स्टेबल व्हायचे. मग या बी मध्ये आणि या सी वाल्या ॲटममध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, की जिकडे फक्त बी वाला ॲटम शेअर करतोय इलेक्ट्रॉन. हा करतोय का बीला शेअर, नाही करत आहे, फक्त बी याला शेअर करतोय. आहे बरोबर. आणि या प्रकारच्या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. क्लिअर आहे मुद्दा कोव्हॅलंट बॉन्डचा. हे होते वॅन्डरवाल फोर्सेस. आपण इन डिटेल डिस्कस केले. डायपोल डायपोल आहेत, इंड्यूस्ड डायपोल आहे, हे सगळे जे काही आहेत ना 4 प्रकारचे वॅन्डरवाल फोर्सेस आपण इकडे डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी. याचा पुढचा जो काही पार्ट आहे आज आपण पाहिला, आयोनिक कंपाऊंड आयोनिक बॉन्ड काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड काय आहे, त्यानंतर बॉन्डिंगचे रिजन्स कोणते कोणते आहेत, इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स 1916ला दिली कोझल आणि लुईस या सायंटिस्टने, की ज्यामध्ये ते असं म्हणाले की जर का बाहेर आउटरमोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत आहेत, तर मग इतरांचा विचार करून कॉम्प्लिकेशन्स वाढवण्याची गरज नाही आहे. मग त्या आतल्यांना आपण म्हणूयात कर्नेल, आणि सगळ्यात बाहेरचा आहे त्याचाच फक्त विचार करूयात. आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांनी दिला ऑक्टेट रूल. आणि हा ऑक्टेट रूल कशाच्या आधारावरती होता, स्टॅबिलिटीच्या आधारावरती होता. आणि स्टॅबिलिटी कोणाची, तर त्यांच्या जवळच्या नोबेल गॅसच्या स्टॅबिलिटीच्या आधारावरती होता. ऑक्टेट रूलवरती सुद्धा आधारित होता. ऑक्टेट रूल काय सांगतो, की जर का एखादा ॲटमला कोणताही अणू असू दे, त्याला जर का जवळच्या नोबेल गॅससारखी स्टॅबिलिटी किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करायचं आहे, अटेन करायचं आहे, तर तो काय करेल, एकतर कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करेल, म्हणजे इलेक्ट्रॉन देईल, दुसरा किंवा इलेक्ट्रॉन घेईल, किंवा काय करेल, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करेल आणि स्टॅबिलिटी अटेन करेल. हे सांगतो ऑक्टेट रूल. या आधारावरती आपण पुढचे सगळे टाइप्स ऑफ बॉन्ड्स डिस्कस केले. आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, वॅन्डरवाल्स ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. हा जो काही पार्ट, याच्या पुढचा जो काही पार्ट आहे, जसं की व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आहे, हायब्रिडायझेशन आहे, हा सगळा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये, आणि याच्यावरचे काहीसे जर का PYQs असतील इम्पॉर्टंट, तर मग आपण ते सुद्धा डिस्कस करणार आहोत याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. होप सो हा पार्ट जो तुमचा आहे तो तुम्हाला क्लिअर झालेला असेल. थँक्यू व्हेरी मच.